महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले। अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पाचोरा तहसील प्रशासनाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे। उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार विजय बनसोडे यांनी आखलेल्या प्रभावी रोड मॅपनुसार दिनांक 10 जून रोजी रात्रीच्या सुमारास विशेष टास्क फोर्सने मौजे डोकलखेडा येथून अवैध वाळूची वाहतूक करणारे जळगाव येथील 4 डंपर जप्त केलेत। या धडाकेबाज कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। ही मोहीम अत्यंत गोपनीयता आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आली। महसूल व पोलीस प्रशासनाच्या 23 सदस्यांच्या संयुक्त पथकाने समन्वयाने काम करत संबंधित डंपर ताब्यात घेतले आणि ते पाचोरा तहसील कार्यालयात जमा केले। पाचोरा प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या कार्यामुळे तहसील कार्यालय परिसर आणि शासकीय रुग्णालयाचे कंपाऊंड जप्त वाहनांनी अक्षरशः भरून गेला आहे। या विशेष मोहिमेत टास्क फोर्स क्रमांक 1 व 2 च्या पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावली। मंडळ अधिकारी आर.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहुल पवार, नकुल काळकर, राजेंद्र शिरसाट, अविनाश जंजाळे, दीपक दवंगे, शिवाजी डोंगरे यांच्या इतर महसूल कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली। तसेच पोलीस विभागाचे दू सिंग, बंजारा कॉन्स्टेबल गजानन देशमुख व अशोक पाटील यांचेही सहकार्य लाभले। अवैध वाळू उपशामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत होते, त्याला या कारवाईमुळे चाप बसला आहे। नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन आणि शासकीय महसुलाचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून भविष्यातही अशा कठोर कारवाया सुरूच राहतील, असा स्पष्ट इशारा तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिलाय। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर योगेश गोसावी, भडगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।